अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा बृहदारण्यक उपनिषदातील दुसरा अध्याय चालू आहे आणि त्यामध्ये प्रथम ब्राह्मण आपण पूर्ण संपवला आणि द्वितीय ब्राह्मणाला आपण सुरू केलं होतं। तेव्हा त्याची थोडक्यात पुनरावृत्ती करून तो मुख्य विषयाला आपण जाऊया। तेव्हा द्वितीय ब्राह्मण त्याच्यामध्ये जी प्रस्तावना केली आहे त्यात असं म्हटलंय की मी तुम्हास ब्रह्माचा बोध करून देईन असं गार्ग्य ऋषींनी हे अजातशत्रूला सांगितलं होतं। त्या वाक्याचा संदर्भ घेऊन इथे सांगितले की अशा प्रकारे हे वाक्य इथे या वाक्याने इथे हा प्रसंग आरंभ झालेला आहे। तर येथील जगत उत्पन्न झाले आहेत जे जे ह्याचे स्वरूप आहे आणि ज्याच्यामध्ये हे लीन होऊन जात असतं ते सर्व जे आहे ते तत्व जे आहे ते एकच आहे आणि तेच ब्रह्म आहे असे येथे दाखवले गेले आहे। तर भलेही हे जगत जे आहे कोणत्याही रूपाने स्थित होऊन उत्पन्न आणि लीन होत असो, परंतु पंचमहाभूताने ते भूत नाम रूपात्मक आहे आणि नामरूप हे सत्य असतं असे दाखवून चुकले आहे। तेव्हा त्या पंचमहाभूत स्वरूपात सत्यचे जे ब्रह्म आहे तेच सत्य आहे। म्हणजे अस्तित्व जे आहे पंचमहाभूत दिसायला जरी पंचमहाभूत दिसत असेल तरी असायला केवळ एक सत्य तत्व आणि तेच ब्रह्मतत्व आहे असे या ठिकाणी सांगितले। परंतु भूत सत्य कशा प्रकारे असते ते हे दाखवण्यासाठी या ठिकाणी आता हे जे द्वितीय ब्राह्मण जे आहे त्या द्वितीय ब्राह्मणामध्ये मूर्तामूर्त ब्राह्मण असा तो शब्द वापरलाय। तेव्हा आता मूर्तामूर्त ब्राह्मण ह्या विषयावर आपल्याला चिंतन करायचं आहे। मूर्तामूर्त हे भूतस्वरूप होण्याच्या कारणाने हे देह आणि इंद्रिय रूप भूत आणि प्राण हे देखील सत्य आहेत असं याचं म्हणणं आहे। म्हणजे या ठिकाणी आपण म्हणतो ब्रह्मसत्य आहे जगन मिथ्या आहे, तर या त्याच्या अगदी वेगळ्या प्रकारचं यांनी भूमिका अशी मांडली की जगामध्ये सुद्धा जे काही पंचमहाभूत आहेत किंवा देह आणि इंद्रिय रूप आहेत त्याच्यामध्ये जे भूत आणि प्राण आहे ते सुद्धा सत्य आहे आणि त्या देहेंद्रिय स्वरूप भूतांची ही सत्यतेचा निश्चय करण्याच्या इच्छेने हे दुसरे ब्राह्मण आपण आरंभ करत आहोत। हीच या उपनिषदाची व्याख्या आहे। कारण की देह व इंद्रिय ह्यांच्या सत्यत्वाचा निश्चय करण्याच्या कारणाने त्याच्याद्वारेच सत्यचे सत्य, आता सत्यचे सत्य काय जे दिसणार आहे त्याला सत्य मांडले, पण त्याच्या अधिष्ठानात असलेले जे आहे ते सत्यचे सत्य आहे आणि तेच ब्रह्मतत्व आहे असा निश्चय या ठिकाणी केला आहे। येथे असं दाखवलं गेलं आहे की प्राणच सत्य आहे आणि अ, आणि हे जे काही त्यांनी सत्य दाखवलं आहे तर प्राण कोणते आहेत आणि प्राणविषयक उपनिषद किती व कोणते कोणते आहेत अशा प्रकारे ब्रह्म उपनिषदाच्या प्रसंगाने ह्याच्या मार्गात येणाऱ्या विहिरी बगीचे इत्यादीच्या निश्चयाने ही श्रुती आणि इंद्रिय आणि प्राणाच्या स्वरूपाचा या ठिकाणी निश्चय केला जातो। तेव्हा ह्या संदर्भामध्ये आता जो विषयाचा शीर्षक आहे तो ते शीर्षक असं आहे की शिशुसंज्ञक मध्यम प्राणाचा आणि त्याच्या उपकरणासहित ह्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे। तेव्हा आपण पहिला मंत्र आपण पाहिला होता मागच्या वेळेस आणि त्यामध्ये जे जे कोणी आधान प्रत्याधान स्थूणा आणि दाम असे बंधनरज्जूच्या सहित जो असतो तो शिशुस जाणत असतो। तो आपणास द्वेष करणारे आणि 7 भ्रातृव्याचा अवरोध करत असतात। हा जो मध्यम प्राण आहे तोच शिशु आहे आणि हे शरीरच त्याचं आधान आहे, हे शरीरच त्याचं प्रत्याधान आहे आणि प्राण स्थूणा ज्या असतात त्या अन्न आणि दाम आहेत, अन्नच दाम आहे। तेव्हा प्रत्येकाला ते प्रतिकात्मक जे सांगितलंय तर त्याचा हा पहिल्या मंत्राचा हा शब्दशः अर्थ पाहिला आपण। तेव्हा त्याच्यामध्ये आशय असा आहे की जे पण आधान प्रत्याधान स्थूणा आणि दाम हिच्या सहित जो शिशु जाणत असतो त्यास हे फल प्राप्त होते। तर ते फल काय आहे तर तो द्वेष करणाऱ्या 7 भ्रातृव्याचा अवरोध करत असतो। भ्रातृव्य 2 प्रकारचे असते, एक म्हणजे द्वेष करणारे आणि दुसरं द्वेष न करणारे। तेव्हा त्याच्यामध्ये जे द्वेष करणारे भ्रातृव्य होत असतात त्या द्वेषी भ्रातृव्याचा तो अवरोध करत असतो आणि शरीरामध्ये स्थित असणारे जे 7 प्राण विषयाची उपलब्धीच्या जे द्वार असतं त्याच्यामध्ये होणाऱ्या या विषयासंबंधी
राग बरोबर बरोबर हा उत्पन्न होणारे आणि होण्याच्या कारणाने ते भ्रातृव्य असतं. कारण की तेच त्याची आत्मस्थ दृष्टीस विषयोन्मुख करत असतात आणि म्हणून ते जे द्वेष करणारे भ्रातृत्व असतात, कारण ते प्रत्यगात्म दर्शनास थांबविणारे असतात. कठोपनिषदात इंद्रियास बहिर्मुख करून हिंसित करून दिल्या जात असते आणि ह्या कारणाने जीव जो आहे तो बाह्य विषयास पाहत असतो, अंतरात्म्यास तो कधीही पाहत नाही इत्यादी सांगून जो कोणी ह्या शिशु आधी जाणत असतो त्याचे यथार्थ स्वरूपाचा निश्चय तो करत असतो. तो या भ्रातृत्वाचा अवरोध अपावरण अर्थात विनाश करून देत असतो आणि अशा प्रकारच्या त्या श्रवणाने म्हणजे फलश्रवणाने अभिमुख झालेले त्या गार्ग्यास अजातशत्रू सांगत आहे आणि तो निश्चितच हाच तो कोणी शिशु आहे जो कोणी जो ह्याचा मध्यम प्राण आहे आणि शरीराच्या मध्यामध्ये जो हा लिंगात्मा प्राण असतो तो 5 प्रकाराने शरीरात प्रविष्ट होऊन तो त्याच्यामध्ये हे ब्रह्मन, पांडरवास, सोम आणि राजन ह्या नामाने तो सांगितला जात असतो. यामध्ये वाणी आणि मन इत्यादी इंद्रिया विशेष रूपाने निबद्ध असतात. जसे की घोड्याचे पाय बांधण्याच्या मेखांच्या दृष्टांताने दाखविले गेले आहे की तो हा जो प्राण आहे तो शिशूच्या समान अन्य इंद्रियाच्या समान या विषयामध्ये निपुण न होण्याच्या कारणानेच त्याला शिशु असं म्हणतात. मूल मंत्रामध्ये शिशु साधनम असं सांगितलं गेलं आहे. तर या वत्सस्थानीय इंद्रियरूप शिशूचे आधान काय आहे, तर त्याचे कार्यरूप भौतिक शरीरच त्याचे आधान आहे. ज्यामध्ये काही ठेवले जाईल त्यास आधान असं म्हणतात. म्हणून शिशु अर्थात प्राणाचे हे जे शरीर आहे तेच अधिष्ठानात आहे. कारण की यामध्ये अधिष्ठित होऊन आपल्या स्वरूपास प्राप्त करून करणारी जी इंद्रिये ही विषयाच्या उपलब्धीचे द्वार होत असते आणि ते केवळ प्राणमात्रामध्येच निबद्ध होत नाही असेच अजातशत्रूने दाखविले आहे. तेव्हा इंद्रियाचे उपसंहार होऊन ह्या जायावर विज्ञानमयाची उपलब्धी होत नाही. शरीर स्थानामध्ये एकत्रित झालेल्या ह्या इंद्रियामध्ये तर उपलब्धीकर्त्याच्या रूपामध्ये विज्ञानमयाची उपलब्धी ही होत असते. ही गोष्ट आता हात दाबून जागृत करण्याच्या द्वारे तिथे दाखवली गेली आहे. हे शरीर जे आहे ते प्रत्याधान आहे आणि ह्याचा प्रदेश विशेषतेने प्रत्याधान केले जात असते. त्यामुळे तो प्रत्याधान आहे. प्राण स्थूणा अर्थात अन्नपान जनित शक्ती जी असते ह्या शरीरामध्ये त्या बलाचा आधारच जो आहे तो प्राण आहे. जसे की ज्या अवस्थेमध्ये हा जीव शरीरास निर्बल करताना संमोहास प्राप्त होऊन जात असतो, या वाक्यामध्ये असे पाहिले जात आहे की ज्या प्रकारे बछडा स्थूणा म्हणजे खुंटी त्या खुंट्याच्या आश्रित त्याच प्रकारे शरीर पक्षपाती असणारा तो वायू आणि प्राण हा स्थूणा असतो. म्हणजे तो खुंटा जसा त्या बछड्याला बांधतो तशा प्रकारे हा शरीर पक्ष असणारा ह्याच्यामध्ये जो वायू आणि प्राण हे दोन जे आहेत हे त्याचं मुख्य त्याचं केंद्रबिंदू आहे आणि त्याला स्थूणा असं म्हटलेलं आहे. आणि असं असं कोणाच तरी मत आहे. तेव्हा अन्न दाम म्हणजे बंधनरज्जू. आता अन्न हे दाम आहे म्हणजे बंधनरज्जू आहे. कारण की भोजनासाठी जाण्यास अन्न हे 3 प्रकारचे परिणामास प्राप्त होऊन जात असते. त्याचे स्थूल परिणाम होत असतात ते मलमूत्र इत्यादी 2 रूपात असतात आणि ह्या भूमीस प्राप्त होऊन जात असतात. जो मध्यम परिणाम असतो तो रस आहे. तो रस हा लोहितादी क्रमाने आपल्या कार्यभूत 7 धातूवाले हे शरीरास पुष्ट करत असतात आणि शरीर अन्नमय आहे या कारणाने आपल्या कारणभूत अन्नाच्या येण्यावर त्याची पुष्टी होत असते आणि त्याच्या विपरीत होण्याचा जो क्षीण होऊन पडून जातो आणि सूक्ष्मतम रस होत असतो तो अमृत आणि उर्क अथवा प्रभाव असे म्हटले जाते. तो नाभीच्या ऊर्ध्व दिशेने हृदय देशात येऊन हृदयातून पसरल्यानंतर 72,000 नाड्यामध्ये प्रवेश करून तो स्थूणा संज्ञक बलास उत्पन्न करून जो शिशुसंज्ञक इंद्रिय संघात रूप जे लिंग शरीर असते त्या शरीरामध्ये स्थित ठेवण्याच्या कारणाने ते 2 प्रकारचे असतात आणि ह्यापासूनच दोनही बाजूनी त्याचे पाश आहेत आणि अशी बछड्याच्या बंधनाच्या दोरीच्या समान अन्न आणि प्राण आणि शरीर हे त्याचे बंधन आहेत. असा हा प्रथम मंत्र
आपण द्वितीय ब्राह्मणातला पाहिला. आता त्यानंतर पुढचा जो मंत्र आहे त्याचं पार्श्वभूमी अशी आहे की मध्यम प्राणरूप शिशूच्या नेत्रांतर्गत 7 अक्षितिया, 7 जे आहे ना, जे अक्षय तत्व सिद्ध करण्याकरता ज्याला त्याचं संबोधन केलंय ते म्हणजे अक्षिती. त्यामुळे मध्यम प्राणरूप शिशूच्या नेत्राच्या अंतर्गत हे 7 अक्षिती आहेत. तर त्याच्या संदर्भात पुढे विवेचन केले की आता प्रत्याधानामध्ये अरूढ त्याच शिशूच्या नेत्रामध्ये काही उपनिषदे दाखविली आहेत. मंत्र क्रमांक 2, तमेता हा समतक्षितय उपतिष्ठन्ते तद्या इमा अक्ष अक्षलोहिन्यो रा राजय स्थाभिरेनं रुद्रोन्वायतो थ या अक्षन्नपस्थाभिः पर्जन्यो या कनीनका तयादित्यो यत्कृष्णं तेनाग्नि आर्य शुक्लम तेनेन्द्रो घरयैनं वर्तन्या पृथिव्यन्वा पृथि पृथिव्यन्वायत्ता धौरुत्तर यानास्यान्नः आणि क्षीयते य एवं वेद. त्याचा अर्थ असा की हे जे 7 अक्षिती म्हणजे उपस्थान म्हणजे स्तवन करत असतात की त्यामध्ये जे हे डोळ्यामध्ये लाल रेषा आहेत त्याच्याद्वारे रुद्र या मध्यम प्राणाचा अनुगत आहे आणि नेत्रामध्ये जे जल आहे त्याद्वारे मेघ जे कनिनचे म्हणजे दर्शन शक्ती असते, ज्याच्याद्वारे आदित्य जी काळिमा आहे त्याच्याद्वारे अग्नी आणि जी शुक्रता आहे त्याच्याद्वारे इंद्र अनुगत आहे. खालील पापण्याद्वारे पृथ्वी आणि ह्याच्या अनुगत आहे व वरील पापण्याद्वारे द्युलोक. अशा प्रकारे तो जाणत असतो. तेव्हा असं जाणणारा जो आहे त्याचं अन्न कधीही क्षीण होत नाही. तेव्हा याचा आशय असा आहे की ह्या जे 7 अक्षिती उपस्थान जे करत असतात ते शरीरामध्ये अन्नाच्या कारणाने राहणारे नेत्रस्थानामध्ये अरूढ त्या इंद्रियरूप प्राणामध्ये हे पुढे सांगितले गेलेले हे 7-7 संख्यावाले अक्षिती, ज्या अक्षिती म्हणजे अक्षयतेचे कारण असे असल्यामुळे त्यास अक्षिती म्हणत असतात. जर उपमंत्र करणे ह्या पाणिनी सूत्राच्या अनुसार उपपूर्वक स्था धातू आणि मंत्रकारण अर्थामध्ये हे आत्मने पदी होत असतात आणि तथापि येथे देखील रुद्रादी सप्तदेवता संज्ञक ह्याचे कारण हे मंत्रस्थानीयच आहे आणि मग ह्या कारणाने देखील हे उपपूर्वक स्था धातूमध्ये आत्मने पद राहणे विरुद्ध नाही. त्या अक्षिती कोण आहेत तर दाखविले आहे की त्यामध्ये हे जे नेत्रामधील जे लोहित वर्णाचे प्रसिद्ध हे राजी रेषा ज्या आहेत त्यांच्याद्वारे म्हणजे त्यांच्या रेषाद्वारे रुद्र ह्या मध्यम प्राणाच्या अनुगत असतो आणि नेत्रामध्ये जो धुमादिकांच्या संयोगाने अभिव्यक्त होणारे जे जल असते त्यांच्या त्या द्वाराभूत जलाच्या द्वारे देवस्वरूप मेघ यांच्या अनुगत असतो आणि तो प्राणाचा अन्नभूत ही अक्षिती असतो. जसे की मेघाच्या वृष्टीवर प्राण आनंदित होऊन जात असतो हे अन्य श्रुतीने देखील सिद्ध होत असतं. जे कनिक जे कनिनच्या अर्थात दर्शन शक्ती असते ते कनिकाच्या द्वारे आदित्य मध्यम प्राणामध्ये प्रवेश करत असतो आणि त्या जो नेत्रामध्ये जो कृष्णवर्ण असतो त्याच्याद्वारे अग्नी ह्याच्यामध्ये उपस्थित होत असतो. नेत्रामध्ये जो शुक्रवर्ण असतो त्यापासून इंद्र आणि खालील पापण्याद्वारे ह्यामध्ये पृथ्वी अनुगत असते कारण की ह्या दोघांच्याही आधारत्वामध्ये समानता आहे आणि वरील या पापण्याद्वारे द्युलोक अनुगत असतो कारण की ऊर्ध्वत्वामध्ये त्या दोघांची समानता असते. ही सातही हे निरंतर प्राणाचे अन्न होऊन उपस्थित होऊन जात असतात. तेव्हा अशा प्रकारे जो जाणत असतो त्याला हे फल प्राप्त होतं की त्यास अन्न कधीही क्षय होत नाही. ही त्याची फलप्राप्ती सांगितली. त्याच्यानंतर आता हा विषय झाला. आता त्यानंतर म्हणजे मध्यम प्राण काय आहे आणि त्याचं कार्य हे कसं आहे हे आपण पाहिलं. आता त्यानंतर आपण श्रोतादी म्हणजे ह्याच्या आधी आपण पाहिलं की तो डोळ्यामध्ये तो प्राण कसा आहे आणि तो पूर्ण ब्रह्मांड व्याप्त त्या विराट पुरुषाच्या
त्या डोळ्यामध्ये हे काय काय आहे हे आपण पाहिलं. आता पुढे आपण पाहूया की श्रोतादी प्राणासहित हे ह्या डोक्यामध्ये चमसदृष्टीचे विधान केले. की याच्यामध्ये हे प्राणासहित हे म्हणजे शिरोभागात चमसदृष्टी असते असं विधान आहे. तेव्हा आता पुढे जो मंत्र क्रमांक 3 याच्यामध्ये काय म्हणतात ते बघा. तदेश श्लोको भवती अर्वाग अर्वाग बिल बिलश्चमस ऊर्ध्व बूर्धत तस्मिन्यशो निहितिं विश्वरूपं तस्या सत ऋषयः सप्ततीरे वागष्टमी ब्रह्मणः संविधानेति अभिग्लोवेश ग्लोबश्चमस ऊर्ध्वबूध्न इतिदं तच्छिर एष यर्वा ग्लि ग्लि ग्लिश ग्लिश्चमस ऊर्ध्वबूर्धस्त तस्मिन्नशो निहितम ही विश्वरूपीमिति प्राणा वै यशो विश्वरूपम प्राणने तदाह वागष्ट वागष्टमी ब्राह्मणा आणि संविधाने ती वाग्ध्यष्टमी या ब्राह्मणा संवित्ते. त्याचा अर्थ असा आहे की या विषयामध्ये हा सर्व श्लोक आहे. चमस म्हणजे खालच्या बाजूने हा छिद्रवाला आणि वरच्या बाजूने तो असा उठलेला असतो, ज्याच्यामध्ये विश्वरूप यश हे निहित असतं. त्याच्यामध्ये ह्याच्या तीरावर सप्तऋषी गण आणि वेदाच्या द्वारे संवाद करण्यासाठी हा 8वा जो आहे तो वाक आहे. तेव्हा कारण की येथे खालील बाजूला छिद्रवाला आणि वरील बाजूला चमस असा शब्द वापरलाय, तर त्यामध्ये विश्वरूप यश निहित आहे. प्राणच हा विश्वरूप यश आहे. प्राणाच्या विषयामध्येच हा मंत्र सांगितला जात आहे. त्याच्या तीरावर 7 ऋषी राहतात आणि प्राण ही सुद्धा ऋषीच आहे. प्राणांच्या विषयामध्ये ही मंत्र ह्या प्राणाच्या विषयामध्येच हे मंत्र असं म्हणत असतात. वेदाच्या द्वारे संवाद करणारी हे वाक आणि 8वी जी आहे ती वेदाच्या द्वारे संवाद करत असतात असा याचा पूर्ण अर्थ आहे. तेव्हा त्याचा आशय असा आहे की त्या ठिकाणी ह्याच अर्थाचा हा श्लोकचा मंत्र आहे की अर्वाग अर्वाग बिलश चमस इत्यादी. आता श्रुती ह्या मंत्राचा अर्थ दाखवत आहे की अर्वा ग्लिमश्चमस ऊर्ध्वम बुग्न इत्यादी. परंतु येथे खालच्या बाजूला छिद्रवाला आणि वरच्या बाजूला उठलेला चमस कोण आहे, तर ते हे शरीर आहे. कारण की ते चमसाच्या समान आकार असणार आहे. कशा प्रकारे? कारण की खालची बाजू ही छिद्रवाली आहे, कारण मुख असणारे, आणि छिद्ररूप अशा प्रकारचे ते असते. आणि शिर जे आहे ते बूर्धाकार होण्याच्या कारणाने ते ऊर्जा बूर्ध असल्याला म्हणतो. त्या विश्वरूप ह्याच्यामध्ये विश्वरूप अशा प्रकारचं यश हे निहित असतं, ज्यामध्ये चमसमध्ये सोम राहत असतो. आणि त्याच प्रकारे त्या शरीरामध्ये विश्वरूप नामरूप अर्थात अनेक रूप असणारा ते निहित असं स्थित होत असतं. ते जे यश काय आहे, तर प्राणच अनेक रूप असणारं हे यश आहे. प्राणच अर्थात 7 रूप इत्यादी आणि त्यामधील 7 भागामध्ये विभक्त होऊन विभक्त होऊन ते पसरलेले असणारे हे मरुत म्हणजे वायू. तर हा वायू हेच त्याचं यश आहे असा मंत्र तो सांगत आहे. कारण की ते श्रोत्रादी शब्दादी विषयांच्या हेतूने, ह्या शब्दादी विषयांच्या ज्ञानाच्या हेतूने आहेत. त्याच्या तीरावर हे सप्तऋषी राहत असतात. तेथे स्फुरणमात्र प्राणच समजले पाहिजेत. हे ते ऋषी आहेत. प्राणाच्या विषयामध्ये ते हे जे मंत्र सांगितले आहेत ते वेदांच्या द्वारे संवाद करत असतात. आणि ते वेदांच्या द्वारे संवाद करणारे वाक ही 8वी आहे. आणि ह्यापासून सांगितले गेले आहे ते त्या ठिकाणी हे जे सांगितले आहे की वाक हीच त्याच्यातली 8व्या पदावर आहे. आणि ते वेदांच्या द्वारे त्या वादीच्या संदर्भातच तो सर्व हा संवाद घडत असतो असं या ठिकाणी
या तिसऱ्या मंत्राची सांगता होते. तेव्हा या तिसऱ्या मंत्रामध्ये आपण हे पाहिलं की स्फुरण मात्र कसं या ठिकाणी त्या स्फुरणाला कारण असणारा तो प्राणच आहे आणि ते प्राण हेच ऋषी आहेत आणि त्या प्राण्याच्या विषयाबद्दल हे सर्व मंत्र आहेत. तेव्हा तो वेदाबद्दल या वेदाच्या द्वारे हे संवाद करत असतो. त्या वेदांच्या द्वारे संवाद करणारे ही आठवी विद्या आहे. त्यापासून असं सांगितलं आहे. आणि वाकची जी ही आठवी विद्या आहे ती वेदांच्या द्वारे संवाद करत असते. अशा प्रकारचा तिसरा तिसरा मंत्र या ठिकाणी संपन्न होतो. आता पुढे श्रोत्रादीमध्ये विभागपूर्वक समर्शी दृष्टी काय? आता आपण पहिल्यांदा डोळे पाहिले आणि त्याच्यानंतर ह्या श्रोत्र आता आले. या श्रोत्राच्या विभागामध्ये हे समर्शी दृष्टी ही कशी असावी याच्यावर विवेचन करतायत. परंतु त्या चमचाचे ह्या श्रोत्रादीच्या मध्ये जी विभागपूर्वक जी समर्शी अशी दृष्टी असते, परंतु त्या चमसच्या तीरावर कोणते ऋषी राहत असतात तर त्यावरही आता पुढे विवेचन ह्या मंत्रामध्ये आहे. मंत्र क्रमांक 4. इमावेव गौतम भरद्वाज जावयव मेवा गेतयो गोतयो यम भारद्वाज भरद्वाज इमावेव विश्वामित्र जमदग्नि अयमेव विश्वमित्रेयम जमदग्निर अमेव अमावेव वसिष्ठ कश्यप अमावयेव वसिष्ठेयम कश्यपो वागे विचित्रवर्वा या ह्यांनाम अद्यते तिहि नामैत नामैतद्यत्री रीती सर्वस्यात्ता भवति सर्वम स्यान्नम भवति य एवं वेद. असे इथे हा श्लोक संपतो. ह्याचा अर्थ जो आहे ह्या चौथ्या मंत्राचा तो असा आहे की हे दोन जे कान आहेत श्रोत्र, हे जे दोन कान आहेत ते कान म्हणजेच काय काय आहे तर ते गौतम ऋषी आणि भरद्वाज आहे. हेच गौतम आहे. आणि हा दुसरा जो कान आहे तो भरद्वाज आहे. हे दोनही नेत्र हे विश्वामित्र हे हा जो दुसरा जो आहे तो भरद्वाज आहे आणि हे दोनही नेत्रच हे विश्वामित्र आणि जमदग्नी आहेत. म्हणजे आपण श्रोत्र पाहिलं तर श्रोत्रामध्ये दोन श्रोत्र जे आहेत ते गौतम आणि भरद्वाज आहे. त्याच्यानंतर पुढे आपण दोन नेत्रावर बोलतोय. ते दोन नेत्र काय आहेत तर ते कशाचं प्रतीक आहे तर विश्वामित्र आणि जमदग्नी हे दोन्ही नेत्र आहेत. हेच विश्वामित्र हेच जे आहेत ते विश्वामित्र आणि दुसरा जो आहे तो जमदग्नी आहे. तेव्हा हे दोनही नासरंध्रच आहेत. तर नासरंध्र काय आहेत तर वसिष्ठ आणि कश्यप आहेत. हाच वशिष्ठाचा आणि हाच तो वशिष्ठाचा आहे. तर हा दुसरा काय आहे तो कश्यप आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी एकेका ऋषीला जे काठावर ऋषी बसलेत असे जे म्हटलंय त्या प्रत्येक इंद्रियाचा संबंध एकेका ऋषीशी आपण लावलेला आहे. त्यामुळे दोन्ही कानाला गौतम आणि भरद्वाज म्हटले आहे. दुसऱ्या भरद्वाज ह्या ठिकाणी दुसरं दोन्ही नेत्र जे आहेत ते विश्वामित्र आणि जमदग्नी सांगितले आहेत. आणि हेच विश्वामित्र आहेत आणि दुसरा जमदग्नी आहे. हे दोनही नासरंध्र जे आहेत ते वसिष्ठ आणि कश्यप आहे. तेव्हा हे जे नासरंध्र जे आहेत तेच दोन ऋषीचं त्या ठिकाणी प्रतीक आहे. ते नासरंध्राच्या ठिकाणी वसिष्ठ आणि कश्यप असे ऋषी आहेत. तेव्हा हाच वसिष्ठ आहे आणि दुसरा कश्यप आहे. ज्यास अत्री म्हणत म्हणत असतात की ती अत्री ऋषीच्या संदर्भात असं म्हणतात की तो जो अत्री आहे तो निश्चितच अत्ती नावाचं नाम असणार. आणि अशा प्रकारचे ज्ञान जो जाणत असतो तो सर्वांचा आत्ता म्हणजे आत्ता ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की आत्ता म्हणजे भक्षण करणारा आणि आत्तावरून अत्ती आणि अत्तीवरून अत्री असा तो शब्द व्युत्पत्ती त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे ह्या सर्वांचं अन्न जो होऊन जात असतो तो आणि तो भक्षण करणारा जो असतो तो ह्या आत्ता म्हणजे अत्री ऋषीचा संबंध आहे हे दाखवलेला आहे. म्हणजे दृष्टांताने त्यांनी एक एक इंद्रियाच्या ठिकाणी एकेकाच्या इंद्रियाच्या ठिकाणी ऋषीची कल्पना केलेली आहे. जशी दोन कानामध्ये दोन चरण या दोन श्रोत्रेंद्रियामध्ये दोन नेत्रेंद्रियामध्ये असं त्या ठिकाणी त्यांनी कल्पना केलेली. तो आशय असा आहे की हे दोनही कर्ण जे आहेत हे गौतम आणि भरद्वाज आहेत. हे दक्षिण आणि उत्तर कर्णच क्रमशः
अथवा विपरीत क्रमाने हे गौतम आणि भरद्वाज आहेत. अशा प्रकारे नेत्राच्या विषयामध्ये उपदेश करताना मंत्रांनी सांगितले आहे की हेच विश्वामित्र आणि जमदग्नी आहेत. आणि ह्याच्यापैकी दक्षिण नेत्र जे आहेत ते विश्वामित्र आहेत आणि वामनेत्र जे आहेत ते जमदग्नी आहेत. अथवा ह्याच्या विपरीत क्रमाने समजले तरी चालेल. नंतर नासरंध्राविषयी बोलताना उपदेश करताना मंत्राने सांगितले की हे दोघे जे आहेत ते वसिष्ठ आणि कश्यप आहेत. आणि पूर्ववत उजवे छिद्र हे उजवे जे नाकाचे छिद्र आहे ते वसिष्ठ आहे आणि डावे जे आहे ते कश्यप आहे. अदन म्हणजे भक्षण. हे भक्षण क्रियेचा संबंध होण्याच्या कारणाने वाघचा सप्तमऋषी आत्री आहे. वाघच्या संदर्भामध्ये ते सातवे ऋषी कोण आहेत तर आत्री आहेत. आत्री ऋषी आहे. कारण की वाघेंद्रियाच्या द्वारे हे अत्र भक्षण केल्या जात असतात म्हणून अत्ती अत्रीचा संबंध हा वाणीचा आहे आणि ते म्हणजे जिव्हाच्या द्वारेच ते भक्षण करत असतात म्हणून त्यांना अत्ती असं नाम पडलेलं आहे. आणि म्हणून अत्तीवरून अत्री असा शब्द आलेला आहे. अर्थात या ठिकाणी आत्ता होण्याच्या कारणाने हा अत्ती आहे. आणि जो जो की अत्ती होताना देखील परोक्ष रूपाने अत्रे म्हटल्या जात असतो. या या पूर्ण ह्या अत्री शब्दाच्या निरुक्ताचे जे ज्ञान होण्याने पुरुष जो आहे तो प्राणाच्या या संपूर्ण अन्न समुदायाचा आत्ता म्हणजेच भक्षण करणारा होतो. आणि परलोकात पुन्हा हा अन्नाचेच तो युक्त होत नाही तर सर्वमस्यान्नम भवती या वाक्याने त्याची जी गोष्ट जी ह्या ठिकाणी विवेचित केली आहे ती सांगितलेली आहे. जो ह्या प्रकारे ह्या उपयुक्त प्राणाचे यथार्थ स्वरूपास तो जाणत असतो आणि तो अशा प्रकारे मध्यम प्राण होऊन आधान प्रत्याधान इत्यादीने युक्त असा तो भोगताच होत असतो. भोज्य होत नाही. अर्थात भोज्य वर्गापासून तो निवृत्त होऊन जात असतो आणि केवळ तो भोगता होत असतो. असे संबंध वर्णन केलेले आहे की हे जे सप्तऋषी जे सांगितले ते त्याचा इंद्रियाशी संबंध कसा आहे. आणि त्याच्यानंतर द्वितीय ब्राह्मणच्या ह्या महत्वाचा विषय ह्या ठिकाणी हे संपत आलेला आहे. तेव्हा अशा या बृहदारण्यक उपनिषदामधील या भाष्यामध्ये या भाष्यात द्वितीय अध्यायातील द्वितीय म्हणजे शिशु ब्राह्मण जो आहे तो या ठिकाणी समाप्त होत आहे. तेव्हा आता ह्या दुसऱ्या ब्राह्मणाला आपण परिपूर्णपणे त्याचं हे पाहिलं, विवेचन पाहिलं आपण. आणि आता पुढचा जो भाग आहे म्हणजे तो तृतीय ब्राह्मणाचा येईल तो तो आपण प्रारंभ करूया. तर आता द्वितीय ब्राह्मण संपल्यामुळे पुढचं तृतीय ब्राह्मण आपण सुरू करत आहोत. आणि त्याच्याबद्दल जे पूर्वपीठिका दिलेली आहे ती अशी की आत्ता जे काही वर उपरोक्त सांगितलं गेलं आहे की प्राणच हे सत्य आहे. जी प्राणाची उपनिषदे आहेत त्यांची ते हे प्राण आहे असे सांगून ब्रह्मोपनिषदाच्या प्रसंगाने त्याची व्याख्या करून दिली आहे. आता हे दाखवायचं आहे की त्यांचे स्वरूप नेमके काय आहे आणि त्याची सत्यता कशा प्रकारे आपण टाळून पाहिले पाहिजे. आणि म्हणून शरीर रूप इंद्रिय रूप जे सत्य आहे ते सत्यसंज्ञक पंचमहाभूतांचे स्वरूपाचा या ठिकाणी निश्चय करण्यासाठी हे ब्राह्मण आहे. आणि ज्यांच्या उपाधी विशेषाच्या या निषेधाद्वारे नेती नेती इत्यादी रूपाने श्रुती ब्राह्मणा ह्या ठिकाणी ही श्रुती जी सांगितली आहे ती ब्रह्मच्या स्वरूपाचा निश्चय करण्याकरता ही अत्यंत अभिष्ट अशी आहे. तेव्हा ब्रह्माचं स्वरूप काय आहे त्या ब्रह्मतत्वाच्या स्वरूपाचंच या ठिकाणी निश्चय करण्यासाठी याचं विवेचन आहे. आता ह्या ठिकाणी जे विवेचन केलंय ते विवेचन ब्रह्मतत्वाचं जे आहे ते दोन रूप म्हणून सांगितलेत. तर ते कोणते दोन रूप आहेत ते आता आपण या तृतीय ब्राह्मणाच्या प्रथम मंत्रामध्ये पाहू. आता हे तृतीय ब्राह्मण सुरू झालंय आणि तृतीय ब्राह्मणाच्या या प्रथम मंत्रामध्ये आपण त्याचे दोन रूप काय दोन जे रूप आहेत ते दोन रूप आपण या ठिकाणी पाहूया. तर मंत्र असा आहे की द्वे वाव ब्रह्मणो रूपे मूर्तम च अमूर्तम च मत्यम च अमृत मृत्यम च अमृत च स्थितम च यच्च सच्च त्यच्च असा हा मंत्र आहे. तेव्हा या ठिकाणी अर्थ याचा असं की ब्रह्म जे आहे त्या ब्रह्मचे दोन रूप आहेत. एक मूर्त आहे आणि दुसरं अमूर्त आहे. मर्त्य आणि अमृत आहे. स्थित आणि यत म्हणजे चल असणारा, सत आणि त्यात म्हणजे तो अचल असा.
असा हा सत्तत्व जे आहे ते अचल आहे. आणि त्या ठिकाणी चल आणि अचल हे दोन्ही त्याच्यामध्ये येतात. मूर्त आणि अमूर्त म्हणजे जे आविष्कारात येतात ते मूर्त आहे, आणि जे आविष्काराच्या अधिष्ठानाला असतं ते अमूर्त आहे. जे मूर्त आहे तेच मर्त्य आहे. त्याच्यामध्ये उत्पत्ती स्थिती लय होतो आणि त्यामध्ये त्याचा विनाश आहे मूर्तचा. आणि जे अमूर्त आहे, जे अधिष्ठानामध्ये जे तत्व आहे ते अमृत आहे. असं या ठिकाणी याचा अर्थ शब्दशः अर्थ सांगितलाय. तेव्हा आता याचा आपण थोडासा आशय पाहूया. याचा नेमका अर्थ काय? पंचभूत जनित देह आणि इंद्रिय यांनी केलेले जे संबंध असणारे जे ब्रह्मतत्व आहे ते दोन रूप असणारे आहे. या ठिकाणी मूर्त आणि अमूर्त संज्ञावाला, मर्त्य आणि अमृत स्वभाववाला, तज्जनित वासनारूप व सर्वज्ञ आणि या सर्वशक्ती ब्रह्म जे आहे ते सोपाधिक आहे. तो क्रियाकारक आहे आणि तो फलस्वरूप आहे आणि समस्त व्यवहाराचा तो आश्रय आहे. तेच ब्रह्मतत्व हे समस्त उपाधी या विशेषाने रहित असणारा सुद्धा आहे. तो सम्यक ज्ञानाचा विषय, जो अजन्मा अमर अभय वाणी आणि मनाचा देखील अविषय आणि अद्वैत होण्याच्या कारणाने त्याच्याबद्दलचं स्पष्ट विवेचन करण्याकरता वेद आणि श्रुती सुद्धा असमर्थ असल्यामुळे त्याने नेती नेती अशा प्रकारे त्याचा निर्देश केला जात आहे. तेव्हा त्या परब्रह्म परमात्म्याचे हे जे दोन रूप आहेत ते दोन रूप कोणते आहेत तर मूर्त आणि अमूर्त असे हे दोन रूप आहेत. अर्थात ज्याच्यामध्ये आपले अन्य विशेषणाचा जो अंतर्भाव होऊन जातो असे हे ब्रह्मतत्वाचे मूर्त आणि अमूर्त हे दोन्ही रूप हे निश्चित केलेले आहेत. परंतु मूर्त आणि अमूर्ताच्या ह्या अन्य विशेषणाचे विशेषणे कोणते आहेत त्यावर असं दाखवलं जातं की मर्त्य हे मरणधर्मी आहे, अमृत हे मर्त्याच्या विपरीत स्वभाव असणारे स्थित हे परिच्छिन्न अर्थात जो की गतिपूर्वक स्थित राहणारा आहे. आणि यत म्हणजे जो जात असतो अर्थात व्यापक आणि अपरिच्छिन्न म्हणजे स्थितपासून विपरीत स्वभाव असणारा. आणि सत, सत ह्या दुसऱ्याच्या अपेक्षा विशेष रूपाने निरूपित केल्या जाणाऱ्या या असाधारण धर्मविशेषवाला हा. आणि त्यात सतपासून विपरीत स्वभाव असणारा अर्थात तो अशा प्रकारे सर्वदा परोक्ष रूपाने सांगितल्या जाण्यास तो योग्य आहे. तर हा त्याचा पूर्ण शब्दशः अर्थ आहे. आता आपण या मूर्त आणि अमूर्त विभागपूर्वक त्या मूर्तरूप आणि त्याचे रसाचं वर्णन आपण पाहूया. तेव्हा या या प्रकारे मूर्त आणि अमूर्त असे चार विशेषण युक्त आहेत. त्यामध्ये विशेषण जे आहेत ते मूर्त आहेत आणि त्यामध्ये कोणते कोणते अमूर्त आहेत त्याचा विभाग केला गेलेला आहे. तेव्हा आता त्या संदर्भात हा दुसरा मंत्र आहे की तदेन मूर्त यदन्यद्वायो अंतरिक्षश्चैव मर्त्यम एति स्थितम तत्सत सतैस्य स्थितै शयितस्य मूर्तस्यैतस्य मूर्तंसैतस्य स्थितस्तैस्तस्य सत एष रसो य एष तपती सतो ह्येष रसः. याचा अर्थ असा आहे की जो वायू आणि अंतरिक्षापेक्षा भिन्न असतो तो सर्व मूर्त आहे आणि हे मर्त्य आहे. म्हणजे पंचमहाभूतामध्ये आता इथे वर्णन चालू आहे की वायू आणि अंतरिक्ष म्हणजे आकाश. तर आकाश आणि वायू जे आहे ते अमूर्त आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त असलेले जे तीन महाभूत आहेत तर ते तीन महाभूत म्हणजे त्या ठिकाणी अग्नी, जल आणि पृथ्वी हे जे तीन आहेत हे मूर्त आहेत. म्हणजे ते स्थित्यंतर होणारे, परिवर्तनशील होणारे आणि ते मर्त्य असे आहेत. आणि त्यामुळे हे जे मूर्त जे स्थित ह्या ठिकाणी जे सत आहे ते या मूर्तच्या आणि मर्त्याच्या या सतचा हा रसाचा आहे जो की तप्त होऊन जातो. आणि हा सर्व सतचाच रस आहे. सतपासूनच हे सत आणि असत हे दोन्ही जरी सांगत असेल तर मूळ अधिष्ठान जे आहे ते सतच आहे. तेव्हा याचा जो आशय सांगितला आहे तो आपल्याला समजणं आवश्यक आहे. त्या आशयामध्ये हा जो मूर्त अर्थात ज्याला मिळालेला अवयववाला आहे याचे अवयव एक दुसऱ्यामध्ये अनुप्रविष्ट होत असतात आणि हे घनीभूत अर्थात संवत आहेत. तर ते काय आहेत तर जे अन्य आहेत, कोणापासून तरी अन्य आहेत. वायू आणि अंतरिक्ष या दोन भूतापासून बनलेले म्हणून ते शेष राहिलेले जे तीन महाभूत आहेत ते म्हणजे पृथ्वी इत्यादी तीन भूते हे मात्र मूर्त आहेत. ते आणि ते मर्त्य आहेत. हे जे मूर्ती संज्ञक जे तीन भूत आहेत ते मर्त्य म्हणजे मरणधर्मी आहेत. कारण की ते
स्थित आहेत, परिच्छिन्न वस्तूचाच कोणत्या तरी अन्य वस्तूशी संयोग केल्या जाण्यावर त्यांच्यापासून ते विरुद्ध आहेत. ज्या प्रकारे स्तंभ आणि भित्ती आदीने घट आणि अशा प्रकारे मूर्त स्थित जे आहे स्थित परिच्छिन्न आणि अर्थांतराच्या संबंधात ठेवणारे आहेत आणि म्हणून अर्थांतराच्या विरोधात होण्याच्या कारणाने ते मर्त्य असतात. हे सत अर्थात विशेषयमान असाधारण धर्म असणारे आहेत. त्यापासून परिच्छिन्न आहेत. परिच्छिन्न होण्याच्या कारणानेच ते मर्त्य होत असतात आणि यापासूनच ते मूर्त होत असतात अथवा मूर्त होण्याच्या कारणाने ते मर्त्य होत असतात. हे दोन्ही एकाच परस्परांवर अवलंबून असणारे समानार्थी आहेत. तेव्हा मर्त्य होण्याच्या कारणानेच ते स्थित होतात. म्हणून या चार धर्माचे एक दुसऱ्यामध्ये व्यभिचार न होण्याच्या कारणाने याचे हे यथेष्ट विशेष आणि विशेषण भाव आणि कार्यकारण भाव दाखविणे हे उचित आहे. तेव्हा हे चार विशेषणाने युक्त हे भूतत्रय जे आहेत ते सर्वच प्रकारे ब्रह्मचे मूर्तरूप आहे. आता मूर्तरूपाचं हे वर्णन झालं तेव्हा या चार विशेषणामध्ये कोणत्याही एकाच ग्रहण करण्यावर अन्य विशेषण देखील त्या ठिकाणी ग्रहितच होत असतात. यावर श्रुती असं म्हणते की त्याचे मूर्तचे म्हणजे त्या मर्त्याचे या स्थिताचा आणि सतचा अर्थात या चार विशेषणाने युक्त या भूतत्रयाचा हा रस म्हणजे सार आहे. तीनही भूतांचा हा सारतम सविता आहे आणि तीन भूत याचे सार आहे. कारण की ते ह्याचाच द्वारा हे विभक्त केलेले विभिन्न रूपवाले होत असतात. तेव्हा ही जी सविता आहे ही सवित्र मंडळ हे तप्त होत असतं ते अधिदैविक कार्याचे रूप आहे. कारण की हे सतरूप भूतत्रयाचा रस आहे. त्या प्रकारे तो ग्रहण केला जात असतो आणि हे जे मूर्त आहे ते मूर्त सविताच तप्त होत असते, तापत असते आणि सारतम देखील होत असते आणि मग तो त्या मंडळांतर्गत अधिदैविक कारण होत असतो. ह्याचे वर्णन आता आपण पुढे बघूया. हा दुसरा मंत्र झालेला आहे. त्याच्यानंतर त्याचा पुढचा जो तिसरा मंत्र आहे तो विशेषण सहित अमूर्त रूप आणि त्याच्या रसाचं हे वर्णन केलेलं आहे. तेव्हा ते आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.